नामृतमिदं तत्रादराणा परः. हरे कृष्ण. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या प्रातःकालीन श्रीमद भागवत कक्षेमध्ये. आपण आजचा जो विषय आहे हा आता आपली जी यात्रा प्रारंभ होणार आहे उद्यापासून, त्या यात्रेच्या संबंधित जे भक्त विशेष करून वैष्णव सेवेसाठी एकत्रित आलेले आहेत किंवा वैष्णव सेवा करणार आहेत किंवा ज्यांनाही वैष्णव सेवा करायची आहे धामामध्ये, त्या वैष्णव सेवेचं महत्त्व किंवा धामामध्ये केलेल्या वैष्णव सेवेचं महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हे जे धाम आहे मेलुकोटे, ज्याचं वेगवेगळी सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापरयुगामध्ये वेगवेगळी नावं आहेत, पण सगळ्यात शेवटी मेलू म्हणजे वर, कोटे म्हणजे किल्ला. किल्ल्याप्रमाणे वर एक जे बांधलेलं आहे पर्वताच्या वर, त्यांनी हे मेलुकोटे नाव प्रसिद्ध झालं. या ठिकाणी मुख्य जे आराध्य दैवत आहेत ते चलुव नारायण स्वामी आणि विग्रह छोटे जे आहेत संपत कुमार, त्यांचं छोट्या विग्रहांचं नाव आहे संपत कुमार, आणि योग नरसिंह स्वामी, हे दोन विशेष या ठिकाणीचे आराध्य दैवत किंवा श्री विग्रह आहेत. या धामाचं महात्म्य किंवा विग्रहांची माहिती, भगवंत कसे प्रकट झाले, कुणी स्थापना केली, कुणाला आशीर्वाद देण्यासाठी प्रकट झाले, कालांतरानं या धामाची प्रगती किंवा मंदिराची रचना, धामाची वेगवेगळी नावं, या धामात कोणते कोणते आचार्य आले, जसे श्रीपाद रामानुजाचार्य जवळजवळ 12 वर्ष ते या ठिकाणी राहिले. आणि या ठिकाणी राहिल्यानंतरचं महत्त्व काय असं सांगितलं जातं. जसं आपल्या वैष्णवांसाठी बद्रिक आश्रम आहे, तसं हे दक्षिणचं बद्रिक आश्रम आहे. दक्षिण बद्रिक आश्रम आणि उत्तरचं बद्रिक आश्रम, ज्या ठिकाणी नारद, व्यासदेव आणि बद्रीनारायण ऋषी किंवा नरनारायण ऋषीचं स्थान आहे. आणि त्या ठिकाणी जसं वेदांची रचना झाली, त्या ठिकाणी जे वेदांचं सूत्र आहे श्रीभाष्य, याची रचना श्रीपाद रामानुजाचार्यांनी केली. तर ती संपूर्ण कथा आपण उद्या, कथेचं पहिलं सत्र भागवत महात्म्य आणि मेलकोटे धामाचं महात्म्य, उद्या आपण संध्याकाळी ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी सर्व भक्त येण्याच्या अगोदर आपण धामामध्ये सेवा करणं किती महत्त्वाचं आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सेवा तर आपण करतच असतो. प्रत्येक जण या जगामध्ये कुणाची ना कुणाची तरी सेवा करत आहे. मुलं आईवडिलांची सेवा करत आहेत, आईवडील मुलांची सेवा करत आहेत, शिक्षक विद्यार्थ्यांची सेवा करत आहेत, विद्यार्थी शिक्षकांची सेवा करत आहेत, बॉस आपल्या कामगारांना पगार देऊन त्यांची सेवा करतोय, कामगार काम करून आपल्या बॉसची सेवा करतात. एन केन प्रकारेण प्रत्येक जण या जगामध्ये कुणाची ना कुणाची तरी सेवा करू लागलेला आहे. आणि जर कुणाची नाही तरी मग सरते शेवटी तो एका कुत्र्याची सेवा तर करतच असतो. इफ दे विल नॉट सर्व गॉड, दे विल सर्व डॉग. जर भगवंतांची सेवा नाही केली तर मग कुत्र्याची तर सेवा करणं त्यांचा जन्मसिद्ध अधिकार बनून जातो. आणि सगळ्यांना वाटते की आम्ही किती मोठे ॲडव्हान्स आणि मोठे प्रगतशील आहोत. आमच्या गाडीत आपण बसून कुत्र्याला फिरवतो, हातात धरून कुत्र्याला टॉयलेटला घेऊन जातो, कुत्र्याला आंघोळ घालतो, कुत्र्याचे हॉस्पिटल, कुत्र्याचं खाणं. आपण पाहिलं असेल, जे भद्रावती पेठ पाणी टाकी आहे त्याच्याजवळच एक खाली गेल्यानंतर दुकान आहे, पेट शॉप. त्या ठिकाणी सगळ्यात महागडी औषधं आणि खाण्याचे पदार्थ कोणासाठी? कुत्र्यासाठी. तांदूळ 50 रुपये किलो असतील आणि ते 500 रुपये किलो आणि 800 रुपये किलोनी चालतं. लोकांना वाटतं आम्ही फार मोठी प्रगती केलेली आहे. काही लोक धर्माची सेवा करतात, काही देशाची सेवा करतात, काही कुटुंबाची सेवा करतात, तर काही आपल्या परिवाराची सेवा करतात. आणि सगळ्यांची जी सेवा करण्याची जी इच्छा आहे
ते प्रभुपाद म्हणतात ती हृदयापासून किंवा त्या सेवा करण्याची इच्छा जी आहे किंवा सेवा करण्याची प्रवृत्ती ती भगवंतांची सेवा न केल्यामुळे इंद्रिय तृप्तीचं एक वाढतं स्वरूप आहे. स्वतःची सेवा स्वतःची इंद्रिय संतुष्टीसाठी, मग कुटुंबाची सेवा इंद्रियांची थोडे आपले, माझा मुलगा, माझी पत्नी, माझा परिवार म्हणून सेवा, मग त्याची थोडी इंद्रिय तृप्ती वाढते म्हणून माझ्या समाजाची सेवा, समाजाची सेवा करता करता थोडी इंद्रिय तृप्तीचं रूपांतर आणि वाढतंय, त्याच्यात जे स्पीड आहे किंवा त्याचा गुणधर्म वाढतो आणि मग तो देशाची सेवा आणि मग संपूर्ण जगाची सेवा. जसं आपण रविवारी चर्चा करत होतो, कित्येक लोकांना वाटतं की मानव सेवा म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण मानव सेवेपेक्षा माधव सेवा ही श्रेष्ठ आहे. त्याचा प्रश्न असू शकेल की मानव सेवा जर साधारण आहे तर मग वैष्णव पण साधारणच आहेत की ते पण मानवच आहेत. पण वैष्णव कधीही सर्वसाधारण मनुष्य असू शकत नाहीत. ऋषिकेश ऋषिकेन सेवनम भक्तिर उच्चते. ज्या इंद्रियांनी भगवंत जे ऋषिकेश आहेत, ऋषिकेन म्हणजे इंद्रिय आणि ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण, यांच्या सेवेत लागल्यामुळे ते व्यक्तीचं शरीर एक आध्यात्मिक बनून जातं. जर सांगितलं जातं की 12 वर्ष जर कोणी तपस्या केलेली असेल, मंगलारती जप, तर त्याचे एक तप पूर्ण होतो आणि तो व्यक्ती जे बोलतो ते मग सत्य होऊ लागतं. प्रत्येक 7 वर्षानंतर आपण जेव्हा प्रसाद भोजन करत असेल आणि 7 वर्ष जर प्रसाद आपण घेतलेला असेल तर ते शरीरसुद्धा प्रसाद बनून जातं, शरीरसुद्धा प्रसाद बनतं. आणि त्यामुळे आपण वैष्णवांना सर्वसाधारण म्हणू शकत नाही. जसं गुरूंना सांगितलं, साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रैर उक्तस्थता भाव्यत एव सद्भी. कित्येक अशा शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे की गुरु हे हरिप्रमाणे आहेत, हरी नाही आहेत. जर आम्ही म्हटलं की ते हरी आहेत, भगवंत आहेत, तर मग तो मायावाद आहे. हरिप्रमाणे, जसं इलेक्ट्रिसिटी विद्युत शक्ती जी आहे प्रत्येक वेगवेगळ्या उपकरणामध्ये वेगळं वेगळं कार्य करते. जसं मोबाईल लावलं तर चार्जिंग करते, फ्रीजला दिलं तर थंड तयार करते, गिझरला दिलं तर पाणी गरम करते, हीटरला दिलं तर वस्तू रूम गरम करते प्रत्येक वेळी. तसं ती विद्युत शक्ती एकच आहे पण तिचे रूपांतर वेगळे वेगळे आहेत. तसं भगवंतांची सेवा करून 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 त्या भगवंतांचे गुण, दैवी गुण त्या भक्तामध्ये प्रवृत्त होऊ लागतात किंवा प्रकट होऊ लागतात. आणि जे लोक भौतिक संसारामध्ये आहेत त्यांनी किती जरी चांगलं कार्य केलं त्यांच्यामध्ये कधीही हे चांगले गुण प्रकट होऊ शकत नाही. हराव भक्तस्य कुतो महद्गुण. जर तो हरीचा भक्त नसेल तर किती जरी चांगले गुण असले तरी त्याचा काय फायदा नाही. आणि म्हणून का म्हटलेलं आहे, मनोरथे धावतो नासती बही. त्याचं मन सदैव इकडं तिकडं चंचल असतं, पण भक्तांचं मन सदैव भगवंतांच्या चरणावर आसक्त असल्यामुळे तो कुठेही जरी गेला तरी शेवटी भगवंतांकडेच वापस यावं लागतं. आणि म्हणून भक्त आणि भौतिक समाजातील लोक याच्यामध्ये अंतर आहे. आणि म्हणून मी दरवेळी सांगत असतो, आपण अनाऊन्समेंट करते वेळी किंवा सूचना देते वेळी हम लोग म्हणण्यापेक्षा हम भक्त. आम्ही सर्वजण लोक, सर्व लोक एकत्र आलो. लोक कधी एकत्र येत नाहीत भगवंतांच्या मंदिरात, भक्त येतात. राधा राणींच्या इच्छेशिवाय कुणीही मंदिरामध्ये येऊ शकत नाही. अज्ञात सुकृती जेव्हा वाढते, बहुत सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी, जसं तुकाराम महाराज म्हणतात. जे अज्ञात सुकृती हरिनामाद्वारे, भगवंतांच्या प्रसादाद्वारे किंवा भगवंतांच्या दर्शनाद्वारे, भगवंतांच्या भक्ताच्या दर्शनाद्वारे ती सुकृती हळूहळू हळूहळू वाढत गेल्यानंतर त्याला विठ्ठल आवडतो आणि तो मग मंदिरात पोचतो. आणि म्हणून मंदिरात आलेले, धामामध्ये आलेले दर्शनार्थी, धामातले असलेले निवासी कधीही साधारण असू शकत नाहीत. मी कालच जसं सांगत होतो, कित्येक धाम आहेत, हजारो करोडो लोकांनी सगळे भरलेले आहेत. आजच्या 2025 आणि 26चं जे कॅल्क्युलेशन झालं, सगळ्यात टॉप जे आहे त्या अयोध्या. अयोध्येमध्ये जवळजवळ 10 कोटी लोकांनी दर्शन केलंय. किती? 10 कोटी. अयोध्या, अयोध्यानंतर मग वृंदावन, मथुरा, त्यानंतर जगन्नाथपुरी, चालूच आहे लोकांची गर्दी.
पण गर्दी जशी वाढते आणि गर्दी वाढल्यानंतर तिथं लोक जेव्हा भौतिक कार्य करतात, धामाची सँक्टिटी किंवा धामाचा जो गुणधर्म असतो, ते धामाचा गुणधर्म हळूहळू नष्ट होऊ लागतो. जेव्हा गर्दी वाढली की ओळखायचं त्या धामाचं हळूहळू आता अदृश्य होत जाते, ते ओझल होत जातं. जसं सरस्वती नदी जी आहे ती अदृश्य झाली काळाच्या ओघात. नंतर यमुना, आता गंगा पण जी गंगोत्री आहे ती पण हळूहळू हळू काळाच्या ओघात अदृश्य होत जाते जिथं पाप वाढल्यानंतर. पण हे धाम असं आहे जिथं अजून लोकांना इथं मार्केट, शॉपिंग किंवा AC मल्टी क्युझिन म्हणतात ना, मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, 5 स्टार असे नसल्यामुळे आजही इथं तपस्या, पावित्र्यता आणि धामाचा जो प्रभाव आहे तो आजही आहे. कारण रामानुजाचार्यांनी इथं जे तपस्या केली किंवा इथं श्रीभाष्य, वेदांत सूत्रावरची त्यांची टीका, प्रत्येक जो वैष्णव संप्रदाय, त्या वैष्णव संप्रदायामध्ये जर कोणी त्यांची प्रामाणिक टीका नसेल, त्या धर्माची जर भाष्य नसेल, तर त्यांना तो अधिकृत मानला जात नाही. वेदांत सूत्रावरती जर टीका नसेल तर. आणि म्हणून गौडीय संप्रदायामध्ये सुद्धा नव्हती. आणि म्हणून बलदेव विद्याभूषण गेले जयपूरला आणि गोविंदजींच्या समोर बसून त्यांनी लिहिलं वेदांत सूत्रावरती टीका, आणि त्याचं नाव झालं गोविंद भाष्य. ते म्हटले गोविंदाने सांगितलं म्हणून त्यांच्या नावाने दिलं, स्वतःने लिहिले बलदेव विद्याभूषण भाष्य. काय नाव दिलं? गोविंद भाष्य. आणि रामानुजाचार्यांनी इथं वेदांत सूत्रावरती टीका लिहिली, त्याला नाव दिलं श्री भाष्य. श्री म्हणजे साक्षात लक्ष्मी, भगवंतांची अर्धांगिनी. श्री भाष्य आणि गोविंद भाष्य. आणि त्या गोविंद भाष्याचा एक भाग भगवद्गीता असल्यामुळे भगवद्गीतेच्या पहिल्या पानावरच लिहिलेला आहे प्रभुपादांनी, की हे भगवद्गीता समर्पित आहे कुणाला? बलदेव विद्याभूषणांना. जर आपण चुकून भगवद्गीता जर वाचली असेल, पहिलं पान उघडलं असेल, मोठ्या अक्षरातले पानावर एकच आहे ते, हे समर्पित कुणासाठी आहे? बलदेव विद्याभूषण यांच्यासाठी. तर या पवित्र धामामध्ये वैष्णवांची सेवा आणि त्यांचं जे वेगवेगळ्या आचार्यांनी, आपल्या गौडीय वैष्णव आचार्यांनी जी टीका किंवा महत्त्व सांगितलं त्याविषयी. वैष्णव सेवा ही भगवंताला अत्यंत प्रिय आहे. कुणाला प्रिय आहे? भगवंताला. वैष्णव किंवा वैष्णवीला प्रिय नाही आहे. आपण कुणाला प्रसन्न करतो हे महत्त्वाचं आहे. जसं काही काही ठिकाणी गर्दी असली की सेवाभाव वाढतो, अधिकारी दिसले की सेवाभाव वाढतो, गुरुजन दिसले की सेवाभाव वाढतो. याचा अर्थ आपण कुणाला तरी भगवंतांना सोडून दुसऱ्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ आपण भगवंतांवर विश्वास नाही, किंवा भगवंतांवर विश्वास जरी असला तरी फक्त ते मूर्तीमध्ये आहेत किंवा मंदिरात आहेत ही आपली जाणीव आहे. ते प्रत्यक्षात आपल्याला सेवा करतेवेळी पाहत आहेत हे आपल्याला आठवत नाही. आणि म्हणून गर्दीमध्ये कीर्तन, गर्दीमध्ये सेवा, गर्दीमध्ये नृत्य, गर्दी जशी वाढली की तसे भाव वाढायला लागतात. गर्दी भाव, जसं परमपूज्य जयपताका महाराज म्हटले चिली भाव, तसं गर्दी भाव असतं. गर्दी असली तरच मी कीर्तन करणार. मग कुणासाठी? गर्दीच्या प्रसन्नतेसाठी की भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी? भगवंत 365 दिवस प्रत्येक क्षण, प्रत्येक अणू रेणू कणाकणामध्ये ते वसलेले आहेत. 365 दिवस. नाही प्रभूजी आज नको, मी आहे ना जन्माष्टमी दिवशी कीर्तन करतो, आज जरा गर्दी कमी आहे, प्रभुपादांचा तिरोभावाचा आविर्भाव आहे, आज गर्दी, रात्रीचं कीर्तन द्या. रात्रीचं कोणाच्या प्रसन्नते? प्रभुपादांच्या की कृष्णाच्या की गर्दीच्या? आणि म्हणून सगळ्यात पहिलं वाक्य आचार्य सांगतात, ही वैष्णव सेवा जी आहे भगवंतांना अत्यंत प्रिय आहे, सगळ्यात महत्त्वाचं. परंतु तीच सेवा जर पवित्र धामामध्ये केली गेली तर तिचे आध्यात्मिक फळ अनंत पटीनं वाढतं. किती? अनंत पटीनं. अनंत म्हणजे जे मोजता येत नाही. अनंत. हरी अनंता, हरी कथा अनंत. आणि धामामध्ये भगवंत सेवा देत नाहीत. मला आठवते पहिली धाम यात्रा 2004 मध्ये, आजपासून 22 वर्षापूर्वी, जेव्हा श्री श्री पंचतत्वची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी होती ब्रह्मचारी यात्रा, आमची फर्स्ट ब्रह्मचारी यात्रा. तिथं पहिला मायापूर, मायापूरनंतर जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरीनंतर तिरुपती, अशा नंतर मग बेळगाव वापस.
तर सगळे ब्रह्मचारी 20-25 ब्रह्मचारी पंचतत्वाच्या इन्स्टॉलेशनसाठी. आणि सगळ्यांना सांगितलं धामामध्ये सेवा भेटत नाही. आणि खरोखर धामामध्ये सेवा करायची जरी इच्छा असली तरी ते मन करू देत नाही, कारण का ते अनंत पटीनं मिळणारं फळ ते आपल्याला जर प्राप्त झालं तर मग जगातून मुक्ती होणार. मेलकोटे धामाची एक विशेषता आहे, एक दिवस नाही, एक थोडा वेळ जरी इथं येऊन जर कोणी राहिलं त्याला वैकुंठाची प्राप्ती आहे. जसं आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये किंवा मध्व संप्रदायामध्ये, मध्व गौडीय संप्रदायामध्ये आपण शरीर वृंदावनात सोडण्याची इच्छा करतो का, तिथं गेलं की मग गोलोकधामात. तसं श्री संप्रदायामध्ये एक अशी त्यांची माहिती किंवा असं वर्णन आहे, जर कोणी मेलकोटेमध्ये शरीर त्याग केलं तर तो वैकुंठाची प्राप्ती. जसं आपल्यासाठी वृंदावन आहे तसं श्री संप्रदायासाठी हे मेलकोटे आहे. बरीच याची नावं, बरीच लीला जी आपण चर्चा करणार आहोत उद्या. तर तिचे आध्यात्मिक फळ अनंत पटीने वाढते. धाम, नाम, भक्त आणि भगवंत हे परस्पर अभिन्न आहेत. नाम से नामी, धाम से धामी आणि नाम से मग धाम. हे सगळे परस्पर कनेक्शन आहे. भगवंत जसं आम्ही वेगळे आहे, आमचं नाव वेगळं आहे, आमचं घर वेगळं आहे, बरोबर. जर आपण महेश महेश म्हणून ओरडलं तर महेश प्राप्त होईल की नाही माहीत नाही, पण भगवंतांचं नाव ओरडलं तर भगवंत प्राप्त होतात. पाणी 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 म्हणून ओरडलं तर तहान भागत नाही आपली, पण भगवंतांचं नाव घेतलं तर जी संसाराची तहान आहे ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. तर नाम, धाम, भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये काही अंतर नाही, सर्व अभिन्न आहेत. धाम हे भगवंतांचं विस्तारित स्वरूप आहे. भागवत ग्रंथ भगवंतांचा वाङ्मय स्वरूप आहे. भगवंतांचं नाम, भगवंतांचं सच्चिदानंद विग्रह, अभिन्नत्वात नाम नामिनो चैतन्य रस विग्रह, आनंद देणारा, रस देणारा तो विग्रह आहे. आपल्याला आता कावीळ झाले म्हणून ते आपल्याला गोड लागत नाही. जशी कथा चालू होते, जपमाळ हातात येते. मी कित्येक वेळा बघितलं, जपमाळ हातात आली की डोळे बंद होतात, तोपर्यंत झोप येत नाही. तोपर्यंत तिकडं तिकडं हसी मजाक, ह्याला चिडव त्याला चिडव, तिथं दात काढ तिथं दात काढ चाललंय. आणि जशी जपमाळ घेऊन बसवलं झोपले. का होतंय? कारण त्याच्यामध्ये रुची नाही, आपल्याला झालेली आहे कावीळ. प्रभुपाद म्हणतात ज्याला कावीळ रोग होते, जॉन्डिस पिलिया, त्याला कितीही उसाचा रस प्यायला दिला तरी तो कडूच लागतो. का? कारण रोग आहे त्याच्यामध्ये. पण त्याचं औषधसुद्धा काय? उसाचा रसच आहे. आणि ते जर आपण कंटिन्यू पित राहिलं तर एक दिवस ते गोड लागणार. आता आपल्यात रोग आहे म्हणून आपल्याला हरिनाम गोड लागत नाही, पण तेच हरिनाम रूप गोस्वामी म्हणतात, तुंडे तांडविनी तनुवृते तुंडावली लब्धे. लाखो मुख द्या, लाखो कान द्या, ज्याच्यामुळे मी भगवंत तुमचं नाव घेऊ शकेल. एक मुखाने काय करणार? असं वाटतं ना, एक तोंडाने किती खाणार? एवढा 56 भोग समोर आहे, हे खाऊ की ते खाऊ. चावून चावून थकून जातो व्यक्ती, कधी कधी खाऊन थकतो. तसं मग त्यावेळी वाटते किती जर एक 2-4 तोंड दिले असते तर किती आनंदाने खाल्लं असतं. जसं उंट पोटामध्ये फक्त साठवत ठेवतो, म्हणून उंटाला पाण्याची आवश्यकता लागत नाही, त्याच्या पोटात एक पिशवी असते पाण्याची, त्यामुळे तो उन्हाळ्यात सुद्धा तसं राहू शकतो. तर त्यानंतर म्हटलेलं आहे, त्यामुळे धामामध्ये वैष्णवांची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांची किंवा श्रीकृष्णांची सेवा आहे. तर या धामाचे जे धामी आहेत, चलुव नारायण स्वामी किंवा योग नरसिंह स्वामी, त्यांची सेवा आहे. का? कारण भगवंतांच्या सेवेसाठी ते भक्त, भगवंतांच्या दर्शनासाठी ते आलेले भक्त, म्हणून कनेक्शन त्यांचं डायरेक्ट आहे. आता बघा 20 लाख सोलापूरमध्ये संख्या आहे. त्याच्यातल्या कमीत कमी या गेल्या 2-3 महिन्यामध्ये जेव्हापासून आपण बॅनर लावला किंवा पोस्टर लावलं, मेसेज पाठवला, 1 लाख लोकांनी तरी कमीत कमी बघितलं असेल बॅनर. समोरच होता मंदिरच्या. पण किती भक्तांनी सिलेक्शन केलं? 150 भक्तांनी. 150 पैकी 160 होते, त्याच्यातले पण 1-2 कॅन्सल, मग 4 कॅन्सल. सरते शेवटी आता ट्रेनमध्ये किती बसतील ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझी परीक्षा आली, आमच्या घरामध्ये अडचण आहे, आमच्या घरामध्ये आजारी आहेत. धामात प्रवेश करणं रेल्वेने किंवा विमानाने किंवा बसने प्रवास करणं नाही आहे. जोपर्यंत भगवंत त्याला परवानगी देत नाहीत तोपर्यंत तो त्यांच्या धामात, कारण का त्यांचं धाम म्हणजे त्यांचं घर आहे आणि घरात तो अतिथी रूपात येऊ शकत नाही. आणि कधी कधी ज्याचं नावच नसतं तो अचानक त्याला चान्स लागतो, लकी ड्रॉ.
कारण का त्याच्या भक्तीवर आहे, त्याच्या भौतिक ह्याच्यावरती नाही. त्याने तिकीट काढलं, त्याच्याजवळ पैसे आहेत, त्याच्याजवळ AC तिकीट आहे म्हणून तो आला नाही. त्याची जर भक्ती व्यवस्थित असेल, त्याची सेवा करण्याची वृत्ती असेल, सेवा करण्याची इच्छा असेल, तर भगवंत त्याला मग परवानगी देतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा नंबर 1 का भक्त भक्ताभ्य पूजा अभ्यधिका. भक्तांची सेवा ही भगवंतांच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हे वाक्य श्रीमद भागवतातलं आहे. आणि स्वतः भगवंत म्हणतायत की माझ्या भक्तांची सेवा या माझ्या पूजेपेक्षाही श्रेष्ठ आहे. भागवतमध्ये सुदामाच्या चरित्रामध्ये सुद्धा आहे आणि हे वाक्य पद्मपुराणामधलं आहे. माझ्यापेक्षा भगवान सांगतात माझ्यापेक्षा माझ्या भक्तांची सेवा श्रेष्ठ आहे. आणि जर कोणी म्हणत असेल मी भगवंतांचा भक्त आहे आणि माझ्यामध्ये आणि भगवंतांमध्ये कुणाचं देणं घेणं नाही आहे, मग ते कनिष्ठ अधिकारीचं लक्षण आहे. कित्येक लोक भगवंतांची सेवा करायसाठी येतात पण भक्तांशी प्रेम नाही, ना संबंध नाही, ना रिलेशन नाही, त्यामुळे ते कनिष्ठ अधिकारीचं लक्षण आहे. पण मध्यम अधिकारी तो आहे तो भगवंतांशी प्रेम, भक्तांशी मैत्री, जे अपराधी आहेत त्यांच्यापासून दूर राहतो आणि जे अज्ञानी आहेत त्यांच्यावरती कृपा करतो, दया करतो, त्यांना प्रचार करून. तर सगळ्यात महत्त्वाचं भगवंत म्हणत आहेत की माझ्या भक्तांची सेवा म्हणजे माझी सेवा. श्रील भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी अनेक ठिकाणी स्पष्ट केले आहे की भगवंतांना थेट प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या भक्तांची सेवा. कळालं? सगळ्यात मोठं त्याच्यासाठी आपण इथं आहे. याचं नाही की आपण कुणाला सेवा करून उपकार करणार आहे, अरे ते म्हातारे आहेत आमच्याकडे जवानी आहे म्हणून आम्ही सेवा करणार आहे, ते उचलू शकत नाहीत म्हणून आम्ही उचलून घेऊन जाणार आहे. आज जे 90sमध्ये जे भक्तांची सेवा किंवा 90sमध्ये भक्तांचं प्रेम या काळात या सोशल मीडिया आणि या सगळ्या प्रदूषणामुळे इंटरनेटचा जो प्रभाव त्यामुळे अगदी कमी झालेला आहे. आम्ही असेही भक्त बघितलेत की त्यावेळी असं सांगितलं जातं महाप्रसाद जो भक्तांचा आहे की भक्तपद धुली आर भक्तपद जल भक्त भुक्त अवशिष्ट से 3 महाबल. तर असेही भक्त बघितलेले आहेत की जेव्हा कोणी संन्यासी गुरुजन किंवा वरिष्ठ भक्त हात धुतल्यानंतर चूळ भरून जे पाणी सोडे ते सुद्धा अगदी चरणामृतप्रमाणे घ्यायचे. हात धुतलेलं चूळ भरलेलं पाणी. त्याच्या पलीकडं एकदम काय म्हणतो त्याला, हाय काय म्हणतो नाही त्याच्यापेक्षा एकदम पुढं जर गेलं, हाय म्हणतो ना, एकदम काहीतरी कोणी व्यक्ती काहीतरी चूक करतो किंवा एकदम हाईट, एकदम हाईट जी आहे ती हाईट जी बघितली. एक भक्त होते प्रभुपादांचे शिष्य, ते गाडीत बसले आणि त्यांनी जमिनीवरती थुकलं. काही भक्तांनी ते उचलून खाल्लं महाप्रसाद. आपण विचार करू शकतो कोणी थुकलेलं जर कोणी चाटलेलं असेल तर विचारसुद्धा करू शकतो. त्या काळात 90sमध्ये असं प्रेम आणि असं भगवंतांच्या भक्तांविषयी आदर होता. पण आजकाल या सोशल मीडियामुळे आपल्याला सगळं सुपिरियर कॉम्प्लेक्सिटी झाले. कारण का जिथं मोठमोठे सगळ्यांना एकदम मोटिवेशनल सेन्सेशनल यूट्यूबर असे एकदम मोठे मोठे भक्त, त्यामुळे आपल्यासोबत जे आहेत त्यांची व्हॅल्यू कमी झालेली आहे. हे ते भक्त कसं, ते भक्त तिथं तसे, हे भक्त कसे, आपली जी कंपॅरिझन करण्याची तुलना करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि त्यामुळे आपापसामध्ये आपल्याला प्रेम आणि आदर नसल्यामुळे आपण ती वैष्णव सेवा करूच शकत नाही. करतो जसं तसं, हे काय आपलंच आहे त्याला. त्यामुळे जी प्रेम किंवा जे रिस्पेक्ट असायचा तो रिस्पेक्ट जो 80s आणि 90sमध्ये आम्ही जेव्हा जॉईन केलं त्यावेळी रात्री गेस्ट केअर म्हणजे रात्री 10-10:30 वाजता स्वतः सिनियर भक्तांसाठी मच्छरदाणी लावली की नाही, पाणी प्यायचं ठेवलं आहे की नाही, गरम पाण्याची व्यवस्था आहे की नाही, डासांच्यासाठी काय कॉईल वगैरे काय व्यवस्था आहे की, प्रत्येक गोष्ट अशी काळजीपूर्वक घेतली जायची. आणि आजकाल ते नसल्यामुळे ते जनरेशन गॅप व्हायला लागते. लोकांना वाटतं काय एवढं सगळं करायचं. आणि म्हणून आपण जेवढं प्रेमाने सेवा करणार तेवढं भगवंतांचा आपल्याला साक्षात्कार किंवा अनुभूती. भगवंत कधी दिसत नाहीत, जे सौभाग्यशाली त्यांना दिसतात, पण आपल्यासारख्या बद्ध जीवांना ते दिसत नाहीत प्रत्यक्षात. पण जेव्हा आपण सेवा करतो जो मिळणारा जो आनंद आहे किंवा भक्तांचा आशीर्वाद आहे किंवा भक्तीमध्ये रुची उत्पन्न होणं आहे
किंवा जप करण्याची इच्छा आहे, तीच भगवंतांचं दर्शन आहे. असं नाही की साक्षात दामोदर प्रकट झाले, बासरी वाजवली, बासरी ऐकायला आली. ते तर अगदी उच्च दर्शन आहे. ते गोपी भाव, जयती ते दिकम जन्मना ब्रज. वृंदावनात जन्म झाल्यामुळे भगवंतांचं वृंदावन धाम जयती इंदिरा. इंदिरा म्हणजे इंदिरा गांधी नाही, साक्षात लक्ष्मी. साक्षात लक्ष्मींसाठी देखील ते पूजनीय झालेलं आहे वृंदावन धाम. साक्षात लक्ष्मी देखील हात जोडून तिथं सेवेसाठी थांबलेले आहेत. तर प्रभुपाद म्हणतात की विशेषतः धामामध्ये आलेल्या भक्तांना काय सेवा. आता सेवेबद्दल ऐकलं, मग काय सेवा. प्रसाद देणे, निवास व्यवस्था करणे, त्यांच्या पादुकांची व्यवस्था करणे. शिल प्रभुपादांचे शब्द आहेत हे. पादुका म्हणजे त्यांचे चप्पल. पिण्याचे पाणी, वाहन सेवा, दर्शन मार्गदर्शन. दर्शनचं मार्गदर्शन म्हणजे दर्शन आपण कसं घ्यावं कसं. आणि वृद्ध भक्तांची मदत, विशेषतः सिनियर सिटिझन्स किंवा सिनियर भक्त. एक आहेत सिनियर ज्यांनी इस्कॉनमध्ये जास्त वेळ दिलेला आहे, आणि एक ज्यांचं शरीर, ज्यांचं वय झालेलं आहे, सिनियर सिटिझन्स. आपण काय करतो, जर म्हातारे वगैरे कोणी असतील तर त्यांना हसतो किंवा त्यांची टिंगळ काढतो, पण त्यांना मदत करणं हे महत् सेवेचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. महत् सेवा म्हणजे वरिष्ठ दोन, एक शरीराने आणि एक ज्ञानाने. एक असतो वयोवृद्ध आणि दुसरा असतो ज्ञानवृद्ध. छोटा मुलगा आहे पण त्याला ज्ञान असेल, तो पण आपल्यासाठी पूजनीय आहे, कारण का त्याच्याजवळ ज्ञान आहे. नंबर 2, हे पहिलं झालं जे प्रभुपाद म्हणतायत, मदभक्त पूजा अभ्यधिका, हा पद्मपुराणातील. दुसरं, धामामध्ये केलेली सेवा अक्षय होते. अक्षय म्हणजे त्याचा क्षय होत नाही. भौतिक जगामध्ये एक क्षय रोग आहे, TB. जसा माणूस हळूहळू हळूहळू हळू कमी होत 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 शक्ती कमी होतो, मरून जातो, त्याला म्हटलेलं आहे क्षय रोग. आणि हा जो आहे हा अक्षय आपल्याला सेवेचं फळ प्राप्त करणार आहे. अक्षय म्हणजे ज्याची सेवा केलेलं फळ कधी नष्ट होत नाही. तर रूपगोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमध्ये म्हणतात, भक्तांची काही अंगे विशेष प्रभावशाली आहेत. भक्तीचे अंग किती आहेत? 64 आहेत, पण त्याच्यामध्ये भक्तीचे मुख्य किती आहेत? 5 अंग. साधू संग, नाम कीर्तन, भागवत श्रवण, श्रीमूर्तीर सेवा आणि धामवास, मथुरा किंवा वृंदावन. तर आता आपण जे धाम आहे, साक्षात भगवंतांचं, नारायणाचं, ब्रह्माजींनी ज्या विग्रहांसाठी प्रार्थना केली आणि ब्रह्माजींना चलो नारायण स्वामी प्रकट झाले त्यांच्या प्रार्थनेवरून, आणि प्रल्हादांच्या प्रार्थनेवरून साक्षात योग नरसिंह प्रकट झाले प्रल्हादांना ज्ञान देण्यासाठी. योग नरसिंह. तर हे धाम वृंदावन, मथुरा हे सगळे धामच आहेत. आणि कोणतंही धाम हे कमी किंवा जास्त नाही आहे. गौडीय संप्रदायामध्ये आपण वृंदावनाला महत्त्व देतो, कारण ते पराकाष्ठा जी आहे, ऐश्वर्य भाव, त्या ऐश्वर्य भावामध्ये 2 परकीय आणि स्वकीय आहेत. आणि परकीय भावे जहा ब्रजे ते प्रचार, जो परकीय भाव जो आहे भगवंतांच्या विरहामध्ये, म्हणून ते श्रेष्ठ म्हणतो. पण आपण त्या भावामध्ये जाण्या अगोदर कमीत कमी ऐश्वर्य भाव, भगवंत स्वामी आणि आम्ही दास म्हणून सेवा करणं आवश्यक आहे. काही लोकांना वाटतं अरे वैकुंठ तर माझ्यासाठी नाही, आम्ही तर गोलोकला जाणार. कमीत कमी स्वर्गापर्यंत तरी पोचू, नंतर वैकुंठ आणि गोलोक तर फार मोठ्या गोष्टी आहेत. गोलोकमध्ये एका जन्मात जाणं इतकं सोपं नाही आहे. परमपूज्य राधागोविंद महाराज कित्येक त्याला जन्म घ्यावे लागतील, कित्येक वेळा त्याला शुद्ध व्हावं लागेल, त्यानंतर ते गोलोक धामने निजधामने, भगवंतांचं निजधाम. आणि त्यासाठी वैकुंठापर्यंत जरी आपण पोचलो तरी भरपूर आहे. कारण का वैकुंठ जगताचा श्रेष्ठ जो आहे मुख्य केंद्रबिंदू, जर वैकुंठ कमळाप्रमाणे आहे तर त्याचा आतलं जे मध्यभाग असतो ते आहे गोलोकधाम. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर वापस तर आपण येणार नाही याची गॅरंटी तर आहे. तर हे जे धाम जे आहेत, विशेष करून दक्षिण भारतातले, ते ऐश्वर्य भावनेमध्ये सेवा केलीचे भगवंत स्वामी आणि आम्ही त्यांचे दास. बघितलं, कुणी वरती चादर घालत नाही, सगळेजण कमरेला ते बांधून आपण एका नोकराप्रमाणे सेवा करतात. अशी शॉल वगैरे आपण जी घालतो पुजारीचे, तसे जमीनदार लोक घालतात दक्षिण भारतात, असे एकदम जमीनदार किंवा सरपंच. म्हणून पुजारी आत जाताना पूर्ण उघडं
कमरेला घट्ट कंबर खसून म्हणत नाही का आपण, कंबर बांधून आपण भगवंतांच्या सेवेमध्ये. तर साधू संग नाम कीर्तन भागवत श्रवण श्री मूर्तिरस सेवा धामवास, यापैकी धामवास आणि धाम सेवा अत्यंत प्रभावशाली आहेत. आचार्यांनी धामामध्ये केलेली अल्पसेवा कधी नष्ट होत नाही, म्हणून चिन्मय असल्यामुळे प्रत्येक सेवेला आध्यात्मिक रूप आहे. पहिला आपण बघितलं पहिल्या पॉईंटमध्ये की भक्तांची सेवा आपण कशी करू शकतो. त्यांना पाणी देणं, त्यांना दर्शनासाठी घेऊन जाणं, त्यांना भोजन देणं इत्यादी. आता धामाची सेवा कशी करू शकतो, आचार्य म्हणतात झाडू मारणे, धाम स्वच्छता, नंतर तिथली जी भांडी वगैरे आहेत ती स्वच्छ करणं, यात्रेकरूंना मदत करणं, कीर्तनात मदत करणं आणि संपूर्ण स्वच्छता. जसं मला आठवतं आहे परमपूज्य भक्तिरसानंद महाराज जिथंही यात्रा घेऊन जातात त्यावेळी प्रत्येक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असतं, कुठेही कचरा टाकणे नाही. मला आठवतं 2004 कार्तिकमध्ये आम्ही पहिली वृंदावन यात्रा केली. 2004 माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण का मायापूर, वृंदावन आणि जगन्नाथपुरी तिन्ही एकाच फेब्रुवारीमध्ये. जगन्नाथपुरी आणि मायापूर प्राणप्रतिष्ठा झाली गौरपौर्णिमेच्या अगोदर, जे मोठे पंचतत्व आहेत ते. आणि त्याच कार्तिकमध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांसोबत वृंदावन यात्रा. आणि जवळजवळ एक किती 2,000-4,000 हजार एक भक्त असायचे त्या काळी, 1,000-2,000. आणि मला आठवतं बेळगावच्या भक्तांना दिलेला 27 नंबर ए आणि 27 बी बस नंबर 50-50. तर जिथेही महाराज गेले बसले की कथा चालू व्हायची. आत्ता जसं आहे दर्शन करून या संध्याकाळी कथा, तसं नाही. अगोदर महाराज सोबत यायचे, इथं बसले की इथं कथा चालू, लगेच सेटअप पटपट सेटअप, सगळे वायफाय आणि काय म्हणतात ते एफ एम लगेच चालू. 108वर मराठी, 109वर हिंदी, 110वर कन्नडा ट्रान्सलेशन. कुठेही असं नाही की व्यासासन लावले, दरी टाकले, काही नाही. कुठल्याही कुंडाच्या काठावर बसले, कुठल्याही जमिनीवर जाऊन बसले, कुठेही गवतात बसले की पटकन 1,000-2,000 तिथं लगेच, अशी तयारी असायची. आणि 2-2, 3-3, 4-4 तास. रात्री आम्ही 1:30ला 2ला वापस यायचो. परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा एका दिवसात नाही. सकाळी 5ला निघायचं, अर्धी परिक्रमा करायची. प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 तास क्लास. मग रात्री 9, 10, 11 वाजले की वापस यायचं, फक्त अर्धी परिक्रमा. मग दुसऱ्या दिवशी जिथं संपवली तिथून चालू करायची आणि अर्धी अशी. एवढ्या अगोदर क्लासेस आणि कथा कीर्तनसाठी महत्त्व असायचं. आता क्लास म्हणजे नको वाटतं, फिरायला सांगा. प्रभूजी लोई बाजारमध्ये जायचं आहे, प्रभूजी धोती लेनी है, प्रभूजी बीड बॅग लेनी है, प्रभूजी प्रसाद घ्यायचा आहे, अजून लस्सी पिली नाही तर वृंदावन यात्रा कशी झाली. आणि एकत्र आता तर एवढी फॅसिलिटी आहे, AC हॉल, हे सगळे कशासाठी करतो आपण. कथा जी नैमिषारण्यामध्ये केली, पिंपळाच्या झाडाखाली बसून केली, पिंपळने वटवृक्षाखाली. 88,000 ऋषीमुनी बसले, कोणतंही साऊंड सिस्टीम नाही, काय नाही. आजकाल एवढी सगळी फॅसिलिटी असून सुद्धा आजकाल कथा करताना पहिला AC हॉल बघायला लागतोय. गरमी आहे, AC आहे की नाही, हे ते सगळ्या गोष्टी, खुर्च्या आहेत की नाही. तर अगोदर काहीच अशी परिस्थिती, त्यामुळे ती तपस्या जी होती त्या तपस्याचं प्रमाण किंवा तपस्याची जी क्वालिटी आहे, आज पण करतात भक्त तपस्या, पण जी क्वालिटी होती तपस्याची ती तेवढी अजून राहिलेली. आज पहिला आजकाल प्रसाद, ब्रेकफास्ट, लंच, डिनर. अगोदर यात्रेमध्ये मला आठवतं आहे सकाळी जाताना एखादे 2 थेपले किंवा पराठा आचार दिला जायचा. लंच प्रसाद व्यवस्थित, आल्यानंतर भेटलं नाही असं काही नाही. आता गौरांगपुरात किचनचीच व्यवस्था करावी लागते पहिला, ताटंपासून घेऊन जाऊन सगळं. मोठं तर किचनचं सगळ्यात मोठं बजेट असतं. 70व्या व्यासपूजेला मला आठवतं आहे आम्ही 1.25 ते 1.5 कोटी खर्च केला. त्याच्यातला जवळजवळ 45 लाख रुपये फक्त किचनचाच होता, पंडाल वगैरे सोडून. 1.25 कोटीमधला 45 lakhs नेट किचनचा खर्च होता. गौरांगपुरात दिलेलं किचन 70व्या व्यासपूजेचं. कोण होतं आपल्यापैकी 7 वर्षापूर्वी 70व्या व्यासपूजेत? ती पहिली मोठी व्यासपूजा झाली. त्याच्या अगोदर व्यासपूजा व्हायच्या छोट्या पंडाल किंवा टेम्पल हॉलमध्ये, पण पहिली जी झाली इंटरनॅशनल व्यासपूजा पंढरपूर धामात, त्यावेळी फर्स्ट टाईम मी तर गेलेलो 17मध्ये अमेरिकेला, पण पुन्हा गुरुमहाराजांसोबत साऊथ आफ्रिका, अमेरिका, रशिया,
हे सगळे फिरत प्रत्येक देशातील भक्तांना मी पर्सनली इन्व्हाइट करायसाठी. आणि ते 700 विदेशातून भक्त आलेले. किती? 700 पूर्ण जगभरातून. 70-80 भक्त तर साऊथ आफ्रिकेचेच होते. मग तेवढे अमेरिकेचे 30-35. मग ती 70वी व्यासपूजा पहिली. तेव्हा घाट पण तयार नव्हता आणि सगळं खर्च सगळा तिथून मग तो एकदम एक चेंज झाला, टर्न ओव्हर. तर ह्या गोष्टी कोणत्या कोणत्या? झाडू मारणे, भांडी धुणे, यात्रेकरूंना मदत, चप्पल व्यवस्था, कीर्तनात मदत आणि मंदिराची स्वच्छता, किंवा जिथं आपण आहोत आता तेच मंदिर आहे आपलं. हे साधे कार्य नसून शुद्ध भक्ती बनते. अरे मला झाडू मारायला लावली, तो मस्त सर्विंग करायला आहे. कोणतीही सेवा असो. भगवंतांनी राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिर महाराजांच्या काय सेवा केली कुणाला माहित आहे? पहिला चप्पल, नंतर चरण धुवायचं, नंतर पत्रावळ्या काढायच्या. कोण? साक्षात द्वारकाधीश. डेअरी नव्हती दुधाची, 9 लाख गाय होती त्यांच्याजवळ. डेअरीमध्ये किती? एक 10-20 लिटर, 50 लिटर, 100 लिटर, लईत लई 1000 लिटर. आता 9 लाख गायी आहेत. प्रत्येक गायीने जर 10 लिटर ॲव्हरेज जर दूध दिली तर किती? 90 लाख लिटर दूध दररोज ज्यांच्या घरात होतं. आणि ते 16,108 राण्यांचे पती, नारायणी सेनाचे स्वामी, ते काय करतायत? पत्रावळ्या, चप्पल आणि पाय धुवायचं. आणि आपला वाटतं अरे हे काय? काय भक्तांचे फार असं असते, ही सेवा श्रेष्ठ आहे ती. त्यांना अजून कळालंच नाही की कुठं आपण आणि काय करतोय. भौतिक जगामध्ये आपण रेशिओ, भौतिक जगामध्ये ना गणपती मंडळ असो किंवा कोणकोणते मंडळ असतात सगळे धार्मिक, त्याच्यामध्ये अध्यक्ष, संचालक, सल्लागार, खजिनदार, बॅनरच बॅनर असतात सगळे. कारण जो ग्राउंड लेवलला करते त्याला वाटते हे काय साधे, त्यामुळे त्यांना साधे नावं मोठी मोठी. पण इथं उलट आहे आध्यात्मिक जगतात. तर सगळ्यात ग्राउंडला आहे तो भगवंतांच्या सगळ्यात जवळ आहे किंवा भगवंतांच्या नेत्रांमध्ये आहे. नंबर 3, वैष्णव सेवा केल्याने हृदय शुद्ध होते. आता हृदय शुद्ध होते म्हणजे होतंय काय? हृदय धुतलं जाते की हृदय काढून हे सर्फ एक्सेलमध्ये 1-2 तास भिजून ठेवायला लागते? होतंय तरी काय? हृदय शुद्ध आपण ऐकतो दरवेळी, हृदय शुद्ध होतंय, हृदय शुद्ध होतंय. काय होतंय राधेश्याम? हृदय शुद्ध होतंय म्हणजे हृदय शुद्ध होतंय. आपण ऐकलंय कित्येक वेळा प्रवचन. म्हणजे काय होतंय? हृदय शुद्ध होतंय म्हणजे काय? अनर्थ दूर होतात. अनर्थ तर एवढे आहेत की आपल्याला त्याची नावं सुद्धा माहीत नाहीत. आपल्याला कळतंय काम, क्रोध, लोभ, मदमोह, मात्सर हेच आणत. हे तर मेन आहेत. हे 6, हे पहिले षड विकार, हे मेन बॉस आहेत 6. त्यांच्या अंडर तर पाहिजे तेवढे असे असंख्य आहेत. तर सगळ्यात पहिला आपला अहंकार कमी होतो. वैष्णव चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी स्पष्ट करतात. आता पहिला झालं पद्मपुराण, दुसरं झालं भक्तिरसामृत सिंधू रूप गोस्वामी, आणि तिसरं आता चैतन्य चरितामृत. चैतन्य चरितामृतमध्ये सांगितले आहे, वैष्णव सेवा आणि नाम संकीर्तनामुळे सर्व अनर्थ नष्ट होतात. सगळे अनर्थ नाम संकीर्तन आणि वैष्णव सेवा. तर कृष्णदास कविराज गोस्वामी स्पष्ट करतात की हृदय शुद्ध होते म्हणजे काय? अहंकार कमी होतो. जो मीपणा आहे तो हळूहळू कमी होऊ लागतो. हृदयामध्ये नम्रता वाढते. सेवाभाव जागृत होऊ लागतो. जो सेवा करण्याची इच्छा जी नसते, आता काय कल्टी.com असते, कधी कोण इकडं बघायच्या अगोदर इकडनं हळू. म्हणून तर लोक दूर दूर जातात जप करायसाठी, किंवा कुठंतरी जंगलात जाणार, किंवा मंदिरात जाऊन मोबाईल बंद करणार, ऑफलाईन ठेवून रूममध्ये ठेवणार. कारण का फोन केला लागलं नाही प्रभूजी जप करत. कारण काय जप करत कशासाठी? सेवा करायसाठी. भगवंता सेवा द्या, आणि सेवा देतील म्हणून मोबाईल ऑफलाईन करून रूममध्ये ठेवलं. सेवा भावना वाढते. नावामध्ये रुची उत्पन्न होते. भगवंतांचं ज्यावेळी नाम घेतो आपण त्यावेळी रुची उत्पन्न होते आणि धामाविषयी आसक्ती वाढते. आणि धामातील सेवा विशेषतः हृदय परिवर्तन घडवते. तर हृदय शुद्धीकरण म्हणजे काय काय होते? सगळ्यात पहिला अहंकार कमी होतो. नष्ट होत नाही, हळूहळू कमी होऊ लागतो.
नष्ट व्हायसाठी आपल्याला फार अजून कठोर तपस्या आणि कठोर सेवा. दुसरं, नम्रता वाढू लागते. सेवाभाव जागृत होऊ लागतो. करायसाठी इच्छा वाटते, आता थोडं करू बाबा सेवा स्वतःहून. नावामध्ये, भगवंतांच्या नामात रुची उत्पन्न होते आणि धामाविषयी आसक्ती वाढते. धाम सोडायची इच्छा होत नाही. बाहेर बघा, लोक मोबाईल वगैरे नसला मंदिरात अलाव तर कधी बाहेर जाऊ कधी बाहेर जाऊ असतं लोकांचं. तेच मोबाईल अलाव करा मंदिरामध्ये, मग 100 वेळा सेल्फी आणि फोटो. 2 उदाहरणं आहेत, एक जगन्नाथ मंदिर आणि एक कोणार्क मंदिर, सूर्यनारायण. जगन्नाथ मंदिरात गेला व्यक्ती मॅक्सिमम 15 मिनिटात बाहेर येतो, आणि जर प्रसाद वगैरे घेणार असता तर अनेक 15 मिनिटं, लई झाले अर्धा तास. जीव तडपडत असे, मोबाईल बाहेर, आम्ही काय करू, तळमळ तळमळ, हृदयाचे कंपन वाढत असतात. तेच कोणार्क मंदिरामध्ये, परदेशी क्या होता है कोणार्क मंदिर में? इसलिए इसको पूछ रहा था क्या कर रहे थे. कोणार्क मंदिरात जवळजवळ 2-2, 3-3, 4-4 तास निघतच नाहीत लोक बाहेर. का? कारण का प्रत्येक ठिकाणी फोटो आहे, व्हिडिओ चालू आहे. 40-50 रुपये तिकीट देऊन जातात, पैसे देऊन आत एंट्री. जे आपण नोटांवरती वगैरे ते चक्र वगैरे सगळं तिथेच आहे, ते फोटो आणि ते सगळं. तर पूर्ण सूर्यनारायण मंदिरात. त्यामुळे ती जी सेवा करण्याची भावना जी आहे ती हळूहळू सेवा केल्यानं वाढते आणि हृदय परिवर्तन होऊ लागतं. नंबर 4, धाम स्वतः सेवेला लक्षात ठेवते. गौडीय आचार्य सांगतात की धाम हे जड नसून सजीव आहे. हे इथले दगड वगैरे असे दगड आहे. दगड कशाला म्हणतो, जे काय कामाचा नाही म्हणून त्याला म्हणतो दगड. मलमास म्हणजे काय, एकदम तुच्छ आहे. पण या ठिकाणी धामामध्ये असलेली प्रत्येक वस्तू सजीव आहे आणि चेतन आहे. चिंतामणी प्रकर सद्म सुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभीर अभिपालयन्तं लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. धामामध्ये प्रत्येक वृक्षाच्या खाली जी काही आपण इच्छा करतो ती पूर्ण होते. हे तर आपण शास्त्रातलं आहे, माझं स्वतः मी अनुभव केलेला आहे त्याच्यामध्ये. मी जर सांगितलं 2004 मध्ये जी पहिली वृंदावन यात्रा होती राधानाथ महाराजांसोबत, तर त्या यात्रेमध्ये पहिल्यांदा ब्रजमंडल परिक्रमा आणि महाराजांची यात्रा, राधानाथ महाराजांची यात्रा दोन्ही एकत्र आल्या. सहजासहजी तसं कधी होत नाही, पण पहिल्यांदा त्या झाल्या, एकत्रित आल्या. आणि बेलवन म्हणून लक्ष्मीवन, त्या बेलवनमध्ये लक्ष्मी आजही तपस्या करते. तर त्या ठिकाणी असे जे बेड होते ना, ते एक बेड, तसे 3 बेड लावले. व्यासासनावर कुठं जंग त्या काळात. तर 3 बेड लावले. 3 बेडवरती एकावरती राधानाथ महाराज, लोकनाथ महाराज आणि राधारमण महाराज. तर महाराजांनी सगळ्यात पहिला इंग्लिशमध्ये प्रवचन दिलं, राधारमण महाराजांनी त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन वगैरे. आणि त्या काळी सांगितलेलं होतं की धाम हे कल्पवृक्ष आहेत. हे जे झाडी झुडपी दिसत आहेत बेलवनमध्ये, तुम्ही काही इच्छा करा त्या पूर्ण होतील. आणि मी इच्छा व्यक्त केली की पुढच्या वेळी ब्रजमंडल करू. आणि 2005 मध्ये मी पहिली ब्रजमंडल केली पूर्ण 30 दिवस. कारण का त्या ब्रजमंडलचं महात्म्य, यात्रेमध्ये कसं आपण जेव्हा गाडीतून जातो त्यावेळी काही मोजके स्थान, पण ब्रजमंडल परिक्रमे भगवंतांची प्रत्येक लीलास्थली चालत 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 1 महिना. पण सहजासहजी ते 1 महिना तपस्या करण्यासाठी, तपस्या पण करू, पण ती आपली चेतना आता ठेवणं, 1 महिना ती चेतना सजीव ठेवणं, ती जागृत ठेवणं, ते कठीण आहे आता. त्यामुळे ब्रजमंडल परिक्रमेमध्ये गेलं तर आपण आपली चेतना व्यवस्थित असेल, आपण कुणाच्या तरी अधिकारी किंवा आपल्या वरिष्ठ भक्तांच्या सोबत, गुरूंच्या सोबत केलेलं चांगलं आहे. मग तर सगळेजण भांडणं करणं, वादावाद करणं, ही माझी बॅग, ही माझी जागा, माझा टेंट, तिथूनच सुरुवात होते. 2 दिवस काही होत नाही, तिसऱ्या दिवशी मग हळूहळू चालू होते सगळं. वृंदावन, मायापूर, जगन्नाथपुरी, मेलकोटे किंवा पंढरपूर या धामामध्ये केलेली प्रत्येक सेवा धाम देवी स्वीकारते. नाम से नामी, धाम से धामी. त्या ठिकाणची जी देवी आहे किंवा त्या ठिकाणचे भगवंत जे आहेत, या ठिकाणचे धामी कोण आहेत? चलव नारायण स्वामी. तर ते प्रत्येक सेवा, जी धामात केलेली सेवा, ते प्रत्येक ते स्वीकारतात. धामाचे जे अधिष्ठाता आहेत ते स्वीकारतात. प्रभुपाद एका तात्पर्यात लिहितात, धामामध्ये सेवा कार्य करणे म्हणजे आध्यात्मिक जगासाठी पात्रता निर्माण करणे.
इथं जर धामात आपण व्यवस्थित सेवा केली तर वरती जे गोलोकधाम किंवा वैकुंठ आहे तिथं जायची तयारी चालू करणं. आणि इथं जर व्यवस्थित नाटकी केली तर मग तिथं रिझर्वेशन भेटणार नाही. आणि रिझर्वेशन भेटलं तरी ते वेटिंग भेटणार आणि ते कॅन्सल होऊन जाणार ऑटोमॅटिक. RAC पण होत नाही कॅन्सल. RAC म्हणजे रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन असतं. ते ऑथॉरिटी जी आहे रेल्वे ऑथॉरिटी कॅन्सल करू शकत नाही. RAC रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन, ते कॅन्सल करू शकत नाहीत. पण वेटिंग लिस्ट कॅन्सल करण्याचा अधिकार रेल्वे मंत्रालयाजवळ असतो. वेटिंग असलं कॅन्सल. म्हणून इथं ट्रायल जर चांगलं असेल तर मग कन्फर्म तिकीट भेटण्याची शक्यता चांगली असते. आणि म्हणून इथं सेवा करून भगवंतांच्या धामात जायची तयारी. तर ते पण बरोबर आहे. धामामध्ये सेवा कार्य करणे म्हणजे आध्यात्मिक जगासाठी पात्रता निर्माण करणे. कधी कधी भक्त अनुभवतात. मग ती धामामध्ये भगवंत सेवा स्वीकार केल्यानंतर काय होतं? आपल्यामध्ये अष्टसात्विक विकार प्रकट होतात की आपण कपडे फाडून टाकतो, नाचू लागतो. काय होतं त्याचं प्रभुपाद लिहित आहेत की कीर्तनामध्ये आपली शुद्धता नसते वेळी सुद्धा जे शुद्ध भक्त आहेत गाणारे, त्या गाणाऱ्यांच्यामुळे त्या कीर्तनामध्ये आपल्याला नामाभास होतो. आपण शुद्ध नाम घेत नाही, पण त्यांच्या शुद्धतेमुळे नामाभास होतो आणि आपल्या डोळ्यातून अश्रू प्रवाहित होतात. कधी कधी बघा मायापूरमध्ये कीर्तन मेला वगैरे गेलं की वाटतं खरंच यार बस आता टेम्पल हॉलमधून बाहेरच जायची इच्छा नाही. हेच शेवट. कीर्तनात अश्रू येणे, अधिक जप करण्याची इच्छा होणे. चला आता 16 झाले आणि 4 पण करू, वेळ आहे. तर 16 झाले, वेळ आहे म्हणून जाऊन झोपत नाही आपण. काय करतो? जप करतो. त्याचा परिणाम बघा, धामात सेवा केल्यानंतरचा परिणाम. मनशांती होते, भगवंतांविषयी आकर्षण वाढते आणि वैराग्य वाढते. वैराग, राग म्हणजे आसक्ती, भौतिक संसारामध्ये जी रुची आहे, टेस्ट, ती हळूहळू हळूहळू कमी होऊ लागते धामात सेवा केल्यानंतर. तर सेवा केलं, जर वैराग्य पाहिजे तर सेवा करा. संसारात नाही प्रजा, अजून माझं लग्न करायचं आहे, तिला पटवायचं आहे, ते जर असेल तर मग सेवा करून काही फायदा होणार नाही. आणि अचानक जर इथं सेवा तुम्ही धामात केले, वैराग्य आलं आणि सरतेच्या शेवटच्या दिवशी जसं रामानुजाचार्यांनी वेद पुष्करिणीच्या ठिकाणी सॅफ्रॉन संन्यास घेतले आणि तुम्ही पण संन्यास किंवा सॅफ्रॉन घ्यायची इच्छा झाली तर किती चांगलं आहे. मग वाईट आहे की चांगलं आहे? चांगला आहे, वाईट नाही आहे. संसाराची आसक्ती सोडून, आणि तेच तर साधूचं कर्तव्य असं. साधू म्हणजे ते नाही मी तू मला खाजो मी तुला खाजवतो. संसार साधू म्हणजे संसाराच्या आसक्ती कापून टाकणारा. तर त्यामुळे जाताना सॅफ्रॉन कपडे पण आणलेत आपण 2-3 नवीन सेट. जर कुणाला जर वाटलं बाबा खरोखर वैराग्य, रामानुजाचार्यांनी या ठिकाणी त्याच दगडावरती तो पाषाण किंवा ते स्थान आहे वेद पुष्करणी, जिथं दत्तात्रय भगवंतांनी वेद अध्ययन केलं, त्या ठिकाणी त्या दगडावरती ठेवून जे कपडे जर आपण घातले तर किती चांगलं. जाताना डायरेक्ट साधू बनूनच. तर काय काय होतंय? सगळ्यात पहिला धामात सेवा केल्यानंतर नंबर 1, कीर्तनामध्ये अश्रू, अधिक जप करण्याची इच्छा, मन शांती, भगवंतांविषयी आकर्षण आणि वैराग्य. हे सर्व धाम सेवेचे सूक्ष्म फळ आहे. दिसून येत नाही पण ते काय सूक्ष्म आहे. जर कुणाला वाटलं किंवा जप करायचं आहे, वैराग्य वाढलं तर चांगली गोष्ट आहे. नंबर 5, दास दासानुभाव, सेवेचे खरे अलंकार. सेवेचा खरा अलंकार जर काय असेल, ज्वेलरी किंवा आभूषण, तर काय? दास दास अनुदास. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, छाडिया वैष्णव सेवा, निस्तार पायी बेकेबा. म्हणजे काय? वैष्णव सेवा सोडून कोणाला उद्धार कधी मिळाला आहे का? कधीच कोणाचा उद्धार होऊ शकत नाही वैष्णव सेवा केल्याशिवाय. वैष्णव छाडिया वैष्णव सेवा, जर वैष्णव सेवा सोडून जर त्याला जर उद्धार व्हायचा असेल, हे मग नाटक आहे. त्याला दिल्लीला जायचं आहे, खरं मी ट्रेनमध्ये नाही बसणार, प्लॅटफॉर्मवरच बसणार. पोचणार का दिल्लीत? मग जर दिल्लीला पोचायचं असेल तर प्लॅटफॉर्मवरून ट्रेनमध्ये पण चढणं आवश्यक आहे. आणि ट्रेनमध्ये चढणं म्हणजे वैष्णवांची सेवा करणं.
तर योग्य भाव काय आहे सेवा करण्याच्या मागे? मी सेवकांचा सेवक आहे. ही सेवा माझी पात्रता नसून गुरूंची कृपा आहे. गुरु आणि गौरांगाने मला दिलेली सेवा आहे. ह्याच्यात माझी काहीच क्वालिफिकेशन नाही आहे. आपण होतो का अगोदर कुकिंग करता येतं तर आपल्याला नाही. ड्रेसिंग तर प्रश्नच नाही. घरात कधी आपण चड्डी धुतली नाही तर कपडे धुवायचे तर प्रश्नच नाही. झाडू कधी आपल्याला हाईने हातात कधी दिलीच नाही. एवढे लाड प्यार. पण आता भगवंतांच्या कृपेनं गुरूंच्या आशीर्वादानं आपण जी सेवा करत आहोत ते सगळं कुणाचं क्वालिफिकेशन आहे? त्यांचं क्वालिफिकेशन. ददामी बुद्धी योगम तम. ही सेवा माझी पात्रता नसून गुरु आणि वैष्णवांची कृपा आहे. वैष्णव प्रसन्न झाले तर कृष्ण प्रसन्न होतील. सेवेपेक्षा सेवाभाव अधिक महत्वाचा आहे. आपण काय करतो त्यापेक्षा कोणत्या भावनेने करतो. तर असं नाही की प्रभूजी माझा सेवाभाव फार चांगला आहे म्हणून मी रूममध्ये बसू नये, मी काही करणार नाही. का? कारण का माझा भाव अगदी शुद्ध झालेला आहे. तर जेव्हा आपण कोणतंही कार्य, जसं कधी कधी भक्तांना पाहिलंय प्रसाद सर्विंग वगैरे करताना इतका आरडाओरडा, किंचाळणं, धक्काबुक्की करणं, त्यांना असं वाटतं की आम्ही उपकारच करतोय, सर्विंग करतोय म्हणून. हे राधाराणींची डायरेक्ट सेवा आहे. राधाराणींच्या किचनमधला आलेला प्रसाद, प्रभूंचं साक्षात दर्शन आपण दुसऱ्यांना करतोय. त्यामुळे प्रेमानं, गोंधळ न करता, आरडाओरडा न करता आपण थोडं मागे राहिलं तर काही अडचण नाही. प्रसादामध्ये अहम पूर्वम, कथेमध्ये मी पूर्वम नाही, लास्ट. तर जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना बसता येत नाही, त्यांना पहिला जागा देणं, त्यांची मदत करणं. कधी कधी त्यांचे हात असे थरथरत असतात वयामुळे, तर त्यांना ताट नेऊन देणं. काही फरक नाही पडणार, उलट त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील धामात सेवा केल्यामुळे. तर काय काय सांगितलं? मी सेवकांचा सेवक आहे. ही सेवा माझी पात्रता नसून गुरु आणि कृष्णांची कृपा आहे. वैष्णव प्रसन्न झाले तर कृष्ण प्रसन्न होतील, आणि म्हणून या भावनेनं आपण सेवा करणं. आता शास्त्रीय उदाहरणं काय आहेत? सगळ्यात पहिला अंबरीश महाराज. अंबरीश महाराजांचं उदाहरण. त्यांनी काही बोलले नाही. दुर्वासा मुनी किती क्रोधित झाले, म्हटले तू मला सोडून प्रसाद कसा घेतला? त्याने प्रसाद घेतला नव्हता. निर्जल एकादशी त्यांनी फक्त चरणामृत घेतलेलं होतं. चरणामृत धारण केल्यानंतर, ग्रहण केल्यानंतर उपवास तुटत पण नाही आणि उपवास तुटतो पण जर निर्जल असला तर. तर दुर्वासा मुनींना का वाटल्याने माझी अपमान केला, पण त्यांना दंड, त्याचं फळ भोगावंच लागलं. भगवंतांचं सुदर्शन चक्र ज्यावेळी आलं त्यावेळी ते शिवजींचे अवतार असल्यामुळे शिवजींजवळ गेले, ब्रह्माजींजवळ. कुणी म्हटले आम्ही काही करू शकत नाही. साक्षात विष्णूंजवळ गेले, म्हटले तुमचं चक्र आहे, वाचवा वाचवा. म्हटले भगवंत म्हटले मी पण काही करू शकत नाही. एकच पर्याय, ज्यांच्या प्रती अपराध केलाय त्यांची क्षमायाचना करा, त्यांच्या जवळ जावा. ते म्हटले अरे मी तर अपराध स्वीकार केलाच नाही. मग त्यावेळी सुदर्शन चक्र आपोआप वैकुंठात निघून गेलं. तर सगळ्यात पहिलं उदाहरण. दुसरं, वृंदावनवासी गोप गोपी, त्यांनी कृष्ण प्रेमाची मूळ कारणे म्हणजे निरंतर सेवेची भावना. आणि सगळ्यात ज्वलंत उदाहरण गोपींचं उदाहरणाची जी होती, सेवेचं उदाहरण. नारद मुनी आले आणि म्हटले भगवंतांचं डोकं दुखायलं, तुमच्या चरणांची धूळ द्या. म्हणजे आत्ता ताबडतोब घेऊन जा. म्हणजे तुम्हाला करोडो वर्ष नरकात राहिलं. म्हटलं करोडो नाही, कायमचं आम्ही राहायला तयार आहे. पण म्हटले कृष्णाचं 5 मिनिटं डोकं दुखायचं कमी झालं तर किती बरं होईल. तर आपल्याला सुद्धा ही सेवा करण्याची संधी आहे. तर कुणाला जर काही त्रास होत असेल, चालताना, बसताना, सामान आणताना, वर चढताना, हे तर आपलं नरकात तर जावं लागणार नाही त्याच्यासाठी. तर त्यामुळे दुसरं उदाहरण वृंदावनातील गोपी. तिसरे, सनातन गोस्वामी, जे वृंदावनात यात्रेकरूंना सदैव मार्गदर्शन आणि आध्यात्मिक सहाय्य करत दररोज. म्हणून त्यांना ब्रज आचार्य किंवा वृंदावनाची गुरु जर कोण म्हटलं, ब्रज के गुरु कोण है? तो सनातन गोस्वामी. आजही सनातन गोस्वामींची जी तिरोभाव तिथी आहे, गुरुपौर्णिमा, त्या गुरुपौर्णिमे दिवशी लाखो करोडो लोक वृंदावनची परिक्रमा करतात. का? वृंदावनचं महात्म्य म्हणून नाही, सनातन गोस्वामींप्रती एक आदर म्हणून. आणि म्हणून जेव्हाही आपण वृंदावनला जातो, सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांच्या समाधीला जाऊन प्रणाम करणं, त्यांचा आशीर्वाद घेणं. ब्रज के आचार्य किंवा ब्रजचे गुरु सनातन गोस्वामी. नंतर चौथे, भक्ती विनोद ठाकूर.
त्यांनी धाम सेवेला भक्तीचे हृदय म्हटलेलं आहे. भक्तीचं हृदय, भक्तीचं हृदय म्हणजे धामाची सेवा आहे. तर बघा किती महत्त्वपूर्ण आपले आचार्य सांगतात धामाचं महत्त्व किंवा धाम सेवेचं महत्त्व. तर नंबर 7 धाम सेवेमध्ये टाळण्याच्या गोष्टी. नंबर 1 प्रतिष्ठेची अपेक्षा. मला काहीतरी भेटल, ॲप्रिसिएशन भेटल, गिफ्ट भेटल, मला कोणीतरी म्हणाल वा किती चांगली सेवा केला, गुड बॉय. प्रतिष्ठा, माझी कोणी पूजा करतील, जय जयकार करतील, काहीतरी म्हणतील धर बाबा घे एवढी सेवा केला. मग आपण व्यापार केला. मग जर आपण कुणाकडून काय अपेक्षा केली तर मग व्यापार केला. वाढलं आणि वाढल्यानंतर म्हटलं या म्हातारीकडे भरपूर पैसे आहेत, जाताना 500 दिली तर लय भारी होईल. आणि तिने दिलीच 500 रुपये. भगवंत आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा, आणि परमात्माने ऐकलं आणि 500 रुपये दिले. मग आपण वेटर झालो, सेवक नाही झालो. वेटर टेबल क्लीन कर, तसे वेटर झालो. मग आपण सेवा कुठं राहिली, त्याच्यात व्यापार झाला. म्हणून प्रतिष्ठेची भावना, अधिकार भावना, मी इन्चार्ज, मी अध्यक्ष, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरम हेतु नानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. भगवंत अध्यक्ष आहेत, आपण भगवंतांचे दास आहोत. टीका व वाद, टीका टिप्पणी करणं, आणि त्याच्यामुळे काय होतंय, वाद उत्पन्न होते. तू असा तू तसा म्हटला की चालू. मग तू असं म्हटलास कसं मला, ना कोण नावा सुस्ता, तोलिस्ता, सुपेडता, चालू होते मग लगेच. कोडता सोडून लगेच. तर ते वाद विवाद आणि टीका. धाम अपराधपासून वाचवणं. जसे 10 नाम अपराध आहेत तसे 10 धाम अपराध पण आहेत. धामामध्ये येणाऱ्या साधूंची निंदा करणं, 10 महात्म्य सांगणाऱ्या व्यक्तीची निंदा करणं किंवा साधारण समजणं, धामामध्ये जे दर्शनार्थी आहेत त्यांना साधारण समजणं, वृंदावन आणि मायापूर हे वेगळं वेगळं आहे समजणं, धाम एका विशिष्ट प्रदेशाचा भाग आहे समजणं, असे 10 धाम अपराध आहेत. मायापूर हे पश्चिम बंगालचा भाग आहे, मेलकोटे मंड्या जिल्ह्याचा आहे किंवा कर्नाटकचा आहे, अशी ही भावना. किंवा धामाचा मोजमाप करणं. धाम किती आहे, 1-2 योजन आहे, म्हणजे 83 किलोमीटर किंवा जे कॅल्क्युलेशन करतो ते धाम मोजणं. किंवा धामामध्ये जाऊन इंद्रियतृप्ती करणं, धामामध्ये जाऊन व्यापार करणं. जसं काल आपण विचार केला, धामामध्ये भजी विकायची किंवा कुकिंग करून विकायचं. धामामध्ये व्यापार आपण कधीही करू शकत नाही. नंतर वैष्णव अपराध, सगळ्यात महत्त्वाचं, वैष्णवांच्या अपराध. आणि सेवेमध्ये अहंकार. आचार्य म्हणतात धामामध्ये नम्रता हीच खरी पात्रता आहे. धामामध्ये राहण्याची पात्रता आहे काय, आपली क्वालिफिकेशन नम्रता. तर हे सगळे असे स्त्रीलिंगी शब्द आहेत, त्यामुळे भक्ती, नम्रता, नंतर आराधना, या सगळे आध्यात्मिक शब्द आहेत. काही नावाला घेऊन टीका करणं किंवा हसणं, भक्ती, आराधना आणि पूजा, हे सगळे हे भगवंतांच्या संबंधित आहेत. त्यामुळे अशा शब्दांची शुद्धतावरती कधी कलंक आपण लागणार नाही याची काळजी घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी हात जोडून प्रार्थना करणं आवश्यक आहे. हे श्रीधाम, मला आपल्या वैष्णवांचा लहान सेवक बनवा. कोणतीही प्रतिष्ठा, मान, अपेक्षा न ठेवता नम्रतेने सेवा करण्याची शक्ती द्या. वैष्णवांच्या चरणधुळीने माझे हृदय शुद्ध हो. श्रील प्रभुपाद की जय. मेलकोटे धाम की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.